मिओसिस 1 मध्ये काय घडलं? 4 क्रोमोसोम होते. क्रोमॅटिन फायबरचा नंबर 4 होता. ते डबल झाले पण क्रोमोसोम नंबर 4 राहिला. आणि प्रोफेज फर्स्ट, मेटाफेज फर्स्ट, एनाफेज फर्स्ट, टेलोफेज फर्स्ट या फेजेस झाल्या. सायटोकायनेसिस प्रोसेस झाली. 2 डॉटर सेल बनल्या. प्रोफेज फर्स्ट मध्ये काय घडलं? एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल. ते 2 क्रोमोसोम एकमेकाच्या जवळ आले, ट्विस्ट झाले आणि एकमेकाला जेनेटिक मटेरियल एक्सचेंज केलं. जेनेटिक मटेरियलचा एक्सचेंज झाला. हा प्रोफेज फर्स्टचा मेजर चेंज आहे. मेटाफेज फर्स्ट मध्ये 2 मेटाफेज प्लेट तयार झाल्या. हा चेंज आहे. एनाफेज फर्स्ट मध्ये ऍक्च्युअल क्रोमोसोम नंबर हाफ झाला. हे चेंजेस फक्त वेगळे आहेत. आणि आता या मिओसिस 1 नंतर तयार झालेली सेल इथं आहे. इथं क्रोमोसोम नंबर 2 दोन्ही सेलचा आहे. 4 होता, आता प्रत्येक सेलचा क्रोमोसोम नंबर निम्मा झाला. प्रत्येक सेलचा क्रोमोसोम नंबर निम्मा झालेला आहे. आता मिओसिस 2 होणार. त्याच्यामध्ये प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टेलोफेज 2 होणार. मिओसिस 1 नंतर पुन्हा इंटरफेज होत नाही. परंतु मिओसिस 1 च्या दरम्यान काही केमिकल्स कमी पडले असतील तर तेवढे डिफिशियंट केमिकल्स तयार केले जातात आणि ते केमिकल्स तयार करण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो इंटरकायनेसिस. मिओसिस मध्ये इंटरफेज एकदा होते पण सेल मात्र 2 वेळा डिवाइड होते. मिओसिस सेकंड इज इक्विव्हॅलंट टू मायटॉसिस. जे मायटॉसिस मध्ये आपण स्टडी केलेलं आहे ते सेम सगळं मिओसिस सेकंड मध्ये आहे. काही फरक नाही आहे. फक्त 2 सेल मध्ये आपण स्टडी करतोय एवढा भाग लक्षात घ्या. आता इथं काय होणार आहे? प्रोफेज सेकंड. प्रोफेज सेकंड मध्ये काय घडणार आहे सांगा? प्रोफेज सेकंड मायटॉसिस प्रमाणे म्हटल्यावर काय होणार आहे? Chromosome becomes thick and short. Chromosome becomes thick and short. Spindle formation started. Spindle formation started. स्पिंडल फॉर्मेशन दोन्हीकडं सुरू होतं. स्पिंडल बॉडी दोन्हीकडं तयार होऊ लागतात. 2 सेल आहेत त्यामुळे 2 स्पिंडल बॉडी बनणार, पूर्वीची 1. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, लक्षात असू द्या, मिओसिस डिव्हिजन मध्ये टोटल स्पिंडल बॉडी किती तयार होतात? 3 तयार होतात. पूर्वीची 1 आणि या 2. त्यानंतर इथं कंडेन्सेशन, स्पायरलायझेशन झालं, स्पिंडल फॉर्मेशन सुरू झालं, ERGA डिसइंटिग्रेट होणार, डिसअपियर होणार, न्यूक्लिओलस दोन्हीकडे न्यूक्लिओलस डिसअपियर होणार आणि शेवटी
न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर, न्यूक्लियर मेम्ब्रेन डिसॅपियर. चेंजेस तेच आहेत, फक्त 2 ठिकाणी दाखवतोय आपण. प्रोफेज सेकंड मध्ये असं घडलं. आता मेटाफेज सेकंड, क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट, हायली कंडेन्स्ड अँड विजिबल. त्यानंतर दुसरा महत्वाचा चेंज, स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड. आणि क्रोमोसोम जे सगळीकडे सायटोप्लाझम मध्ये विखुरलेले आहेत ते क्रोमोसोम या स्पिंडल बॉडीच्या इक्वेटरला म्हणजे सेंटरला येतात. इथं आपण दाखवू काय, मेटाफेज 2. स्पिंडल बॉडी कंप्लीट तयार झालेली आहे. इकडं सुद्धा स्पिंडल बॉडी कंप्लीट तयार झालेली आहे. स्पिंडल फॉर्मेशन कंप्लीटेड, क्रोमोसोम बिकम्स थिक अँड शॉर्ट. आणि हे जे क्रोमोसोम्स आहेत ते आता इथं इक्वेटरला अरेंज केले जातात. Chromosomes are arranged at equator of spindle or center of spindle. आणि तुम्हाला माहिती आहे मेटाफेज, इथं एकच मेटाफेज प्लेट बनणार आहे. मेटाफेज प्लेट एकच बनणार आहे कारण आता क्रोमोसोम सगळे सेपरेट आहे. एकच मेटाफेज प्लेट बनली, एकच मेटाफेज प्लेट बनलेली आहे. त्याच्यानंतर एनाफेज 2. काय होतंय इथं, जे क्रोमोसोमल फायबर्स आहेत, हे क्रोमोसोमल फायबर, हा क्रोमोसोमल फायबर, क्रोमोसोमल फायबर, क्रोमोसोमल फायबर जे आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत आहे. त्यामुळं इथं हा क्रोमोसोम आहे, समजा हा क्रोमोसोम आहे, आणि हा क्रोमोसोम आहे, हा क्रोमोसोम आहे. इथं सेंट्रोमियर त्याला जोडलेला आहे सेंट्रोमियरनं, आणि इकडं क्रोमोसोमल फायबरनी कनेक्ट केलेला आहे. क्रोमोसोमल फायबरनी कनेक्ट केलेला आहे. हे क्रोमोसोमल फायबर कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतंय, इथं स्प्लिट होतो. सेंट्रोमियर स्प्लिट्स, सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड डॉटर क्रोमोसोम सेपरेट. आणि याच्यामध्ये इंटरझोनल फायबर मध्ये होणारं एक्सटेन्शन, सेंट्रोमियर मध्ये असणारं रिपल्शन, आणि क्रोमोसोमल फायबर मध्ये होणारं कॉन्ट्रॅक्शन, यामुळं डॉटर क्रोमोसोम या पोलला, 2 डॉटर क्रोमोसोम जे आहेत ते या पोलला आणि 2 डॉटर क्रोमोसोम या पोलला मायग्रेट होतील. डॉटर क्रोमोसोम मायग्रेट्स और पुल टुवर्ड्स अपोजिट पोल. इथं सेंट्रोमियर स्प्लिट होतोय, फक्त फर्स्ट मध्ये होत नाहीत, एनाफेज 2 मध्ये होणार. आणि त्याच्यामुळं इथं जर पाहिलं, आता इथे ह्या फिगर मध्ये आपण पाहू, दोन्हीकडं काय झालेलं आहे, हे क्रोमोसोम, डॉटर क्रोमोसोम अपोजिट पोलला चाललेले आहेत. डॉटर क्रोमोसोम अपोजिट पोलला गेले. त्याच्यानंतर टेलोफेज 2. यामध्ये काय होणार, डॉटर क्रोमोसोम रीच ॲट रिस्पेक्टिव्ह पोल्स.
हे जे 2 डॉटर क्रोमोसोम आहेत ते या पोलला 2 पोचले, या पोलला 2 पोचले, इकडं पण या पोलला 2 पोचले, इकडं पण या पोलला 2 पोचले. सो डॉटर क्रोमोसोम रीच ॲट रिस्पेक्टिव्ह पोल्स. त्याच्यानंतर अपोजिट टू प्रोफेज होते म्हटल्यानंतर काय होणार आहे? स्पिंडल बॉडी डिसॅपियर, स्पिंडल बॉडी डिसॅपियर इनटू व्हेसिकल्स. आणि हे जे क्रोमोसोम्स इथं आहेत, इकडं एक आलेला आहे, इकडे एक आलेला आहे. डॉटर क्रोमोसोम अपोजिट पोलला गेलेले आहेत आणि त्याचं डिकंडेन्सेशन, पूर्वी कंडेन्स झाले होते, आता डिकंडेन्स होणार, डिस्पायरिलायझेशन होणार आणि त्याबरोबरच न्यूक्लियर मेम्ब्रेन बनणार, न्यूक्लियर मेम्ब्रेन बनणार, न्यूक्लियर मेम्ब्रेन बनणार, न्यूक्लियर मेम्ब्रेन बनणार. न्यूक्लिओलस, 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 चारही ठिकाणी तसे न्यूक्लिओलाय बनणार, रिॲपियर होणार, ERGA रिॲपियर होणार. सायटोस्केलेटन जे ब्रेक झाला असेल ते पण ॲपियर होणार आणि या सेलपासून पुन्हा सायटोकायनेसिस होऊन 4 डॉटर सेल तयार झाल्या. आता बघा इव्हेंट काय काय घडलाय. पहिली जी सेल होती, ज्या सेलमध्ये मिओसिस डिव्हिजन झालेली आहे, ती सेल ओरिजिनल विचारात घ्या. त्या सेलमध्ये क्रोमॅटिन फायबरचा नंबर होता 1 2 3 4. इंटरफेज मध्ये काय झालं? आणखी 4 बनले, पण क्रोमोसोम नंबर सेंट्रोमियरनं जोडलेले असल्यामुळं तोच राहिला. सेंट्रोमियरनं जोडलेले असल्यामुळं तेच राहिले, क्रोमोसोम नंबर सेम. आणि मग शेवटी इथं ज्या सेल बनल्या, मिओसिस 2च्या शेवटी सायटोकायनेसिस होऊन ज्या सेल बनल्या, त्याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर 2 2 2 2. याच्याशिवाय प्रत्येक क्रोमोसोमकडं थोडासा भाग वेगळा सुद्धा आहे, थोडा क्रोमोसोमचा तुकडा वेगळा पण आहे. एक्सचेंज ऑफ जेनेटिक मटेरियल झालंय की नाही, त्यामध्ये थोडासा तुकडा वेगळा सुद्धा आलेला आहे. प्रत्येकाकडं थोडा थोडा वेगळे जीन्स आलेले आहेत. म्हणजे मिओसिस डिव्हिजननं ज्या सेल तयार होतात त्या मॉर्फॉलॉजिकली सिमिलर असतील पण जेनेटिकली डिसिमिलर. क्वेश्चन मे आस्क, तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, मिओसिस डिव्हिजननं कुठेही आता रिप्रोडक्शन प्रोसेसमध्ये, रिप्रोडक्शनच्या चॅप्टरमध्ये कुठेही हा क्वेश्चन येणार. All cells produced by meiosis are morphologically similar but genetically dissimilar due to recombination. And chromosome number is reduced to the half of its original number and from one parent cell 4 daughter cells are produced. हे 3 मेजर इव्हेंट मिओसिस मध्ये झालेले आहेत आणि रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये मिओसिस डिव्हिजन होते. This is about meiosis. त्यानंतर आपल्याला स्टडी करायचा आहे टाइप्स ऑफ मिओसिस. एक झायगॉटिक मिओसिस. तुम्ही थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म यांचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन स्टडी केलेलं आहे.
या अल्टरनेशन ऑफ जनरेशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं थॅलोफायटाच्या लाईफ सायकल मध्ये झायगोट ही एकच डिप्लॉइड फेज आहे, सेल आहे आणि त्या सेल मध्ये मियोसिस होते. सो इन दिस टाइप झायगोट अंडरगो मियोसिस. झायगोट मध्ये मियोसिस डिव्हिजन होते म्हणून या मियोसिसला नाव दिलेलं आहे झायगॉटिक मियोसिस. थॅलोफायटा अल्गीमध्ये हे घडतंय. सेकंड टाइप जो आहे तो आहे स्पोरिक मियोसिस. आपण ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्मचं लाईफ सायकल पॅटर्न स्टडी केलेला आहे. त्यामध्ये पाहिलं तर स्पोर मदर सेल अंडरगो मियोसिस टू प्रोड्यूस हॅप्लॉइड स्पोर्स, किंवा मायक्रोस्पोर मदर सेल अंडरगो मियोसिस टू प्रोड्यूस मायक्रोस्पोर, मेगास्पोर मदर सेल अंडरगो मियोसिस टू प्रोड्यूस मेगास्पोर्स. म्हणजे इथं स्पोर फॉर्मेशनच्या दरम्यान मियोसिस होते. स्पोर मदर सेल अंडरगो मियोसिस टू प्रोड्यूस मेगा स्पोर्स, मेगास्पोर, माइक्रोस्पोर और होमोस्पोरस स्पोर्स. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, एंजिओस्पर्म मध्ये अशी कंडिशन आहे. आणि ॲनिमल्स मध्ये पाहिलं तर गॅमेटिक मियोसिस आहे. म्हणजे ज्या मदर सेल्स असतील त्या मदर सेल मध्ये मियोसिस होऊन गॅमेट्स बनतात. So here meiosis takes place during gamete formation, hence it is called as gametic meiosis. म्हणून या मियोसिसला आपण काय म्हणतो, गॅमेटिक मियोसिस. आणि ॲनिमल्स मध्ये मियोसिस गॅमेटिक टाईपचे आहे. हे झाले मियोसिसचे टाइप्स. शेवटी या चॅप्टर मध्ये डिफरन्स बिटवीन मायटोसिस अँड मियोसिस. मायटोसिस आणि मियोसिस यामध्ये कोणकोणते डिफरन्स आहेत Number 1, mitosis is equational division. Meiosis is called reductional division. इथं क्रोमोसोम नंबर सेम राहतो. इकडं क्रोमोसोम नंबर निम्मा होतो. It is reduced to the half of its original number. मायटोसिस हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड कुणामध्येही होणार, but it never takes place in cells having odd chromosome number.
ज्या सेलचा क्रोमोसोम नंबर ऑड आहे त्याच्यामध्ये मिओसिस होत नाही, मायटॉसिस होऊ शकते. मायटॉसिसला सोमॅटिक सेल्स मध्ये होते आणि म्हणून सोमॅटिक डिव्हिजन म्हटलेलं आहे. आणि मिओसिस ही रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये होते. Mitosis is responsible for growth. Meiosis is responsible for reproduction. मायटॉसिस मध्ये एका सेल पासून दोन सेल्स बनतात. मिओसिस मध्ये one cell is converted into 4 cells. मायटॉसिस मध्ये ज्या सेल्स बनतात त्या मॉर्फोलॉजिकली and जेनेटिकली सिमिलर असतात. या मात्र मॉर्फोलॉजिकली सिमिलर आहेत पण जेनेटिकली मात्र डिफरंट आहेत. इकडं क्रॉसिंग ओव्हर आहे का? नो क्रॉसिंग ओव्हर. इकडं क्रॉसिंग ओव्हर आहे. रिकॉम्बिनेशन होतं का? नो रिकॉम्बिनेशन. Here crossing over leads to recombination. That leads to variation, and variation is a raw material of evolution. So no play important role in evolution. It play IMP role in evolution. इथं सेल एकदाच डिवाइड होते, इकडं सेल दोन वेळा डिवाइड होते. दोन वेळा डिवाइड होते. एकच इंटरफेज आहे पण सेल दोन वेळा डिवाइड होणार. 3 स्पिंडल बॉडी बनणार. असे किंवा याच्याशिवाय आणखी काही डिफरन्स यामध्ये असू शकतात. These are some major differences in between mitosis and meiosis cell division. दोन्हीमध्ये डिफरन्स या प्रमाणात.